नमस्कार मित्रांनो, मी पूजा मोहिते चिंतामणी कलामंच कारखानामध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। तर मंडळी, आज आपण आलो आहोत गणपतींचा बादशाह समजले जाणारे श्री विजय खातू यांच्या कारखान्यात। मी श्री विजय खातू यासाठी म्हटलं की विजय काका आपल्यामध्ये नाही आहेत ही जाणीव आम्हा कोणालाच होत नाही, त्यामुळे श्री कैलासवासी लावण्याऐवजी मी श्री विजय खातू असंच म्हणेन। तर मंडळी, चला आपण कारखान्याचे अपडेट जाणून घेऊया त्यांचीच कन्या कुमारी रेश्मा खातू यांच्याकडे। विजय काका गेल्यानंतर हा वारसा आता तुझ्याकडे आला, म्हणजे तुझ्या वडिलांनी उभं केलेलं हे साम्राज्य सांभाळताना कसं वाटतंय? अभिमान वाटतो आणि एकूणच खूप मोठी जबाबदारी मी सांभाळते ह्याची जाणीव पण होते। इतकं मोठं नाव आहे, एक ब्रँड त्यांनी करून ठेवलं आहे, वेगवेगळे ट्रेंड त्यांनी सेट केलेले आहेत जे अशक्य आहेत आत्ताच्या पिढीला तिथपर्यंत पोहोचणं, पण मी माझ्या परीने प्रयत्न करते की त्यांचं नाव जे आहे ते तसंच टिकवून ठेवायचं आणि वाढवायचं। आता मला सांग, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तितक्याच मंडळांचा सहभाग आहे का, किंवा त्यामध्ये काही बदल वगैरे झाला आहे का? आपली जुनी मंडळं जी आहेत ती तशीच आहेत, त्यानंतर नवीन मंडळ आपल्याकडे बरीच आहेत, एक 20च्या आसपास आपल्याकडे, 20हून जास्त नवीन मंडळ अधिक अजून आहेत आणि आता अजून बुकिंग आपलं चालू आहे आणि श्रावणाच्या आसपास आपल्याकडे बरीच बुकिंग होते। तर तो एक पिरियड असतो दरवर्षी गणेशोत्सवामधला की ज्यावेळेला आपल्याकडे बरीच बुकिंग होते, तो बुकिंग इज स्टिल ऑन, म्हणजे आपल्याकडे जुनी मंडळांचं बोलणं वगैरे झालेलं आहे, त्यांची बुकिंग पण आहे आपल्याकडे। आता मला सांग की आपल्या कारखान्याची जागा बदलली, म्हणजे दरवर्षी ती परेल वर्कशॉपला असते ती यावेळी चेंज झाले, मग आता त्या मूर्तींचे जे फॅन आहेत किंवा ह्या जागेचे जे फॅन आहेत, काकांचे जे फॅन आहेत, त्यांना तू काय सांगशील? परेल वर्कशॉपमुळे खातू कधीच नव्हते, बरोबर, खातूंमुळे परेल वर्कशॉप होतं। तर ही गोष्ट त्यांना, त्यांच्या फॅन्सना माहिती आहे, ज्यांनी हा प्रवास अतोनात इतके वर्ष बघितलेला आहे अविरतपणे, तर त्यांना ही गोष्ट माहिती आहे की खातूंमुळे परेल वर्कशॉप होतं आणि परेल वर्कशॉपमुळे खातू हे कधीच नव्हते। आता म्हणजे काकांचं, कारण आम्ही पण पाहिलं दरवर्षी आम्ही काकांचं काम बघतो की ते इतकी वर्ष या कामामध्ये म्हणजे रुळलेले होते, बरोबर, मग त्यांना हे जितकं काम सोपं होतं किंवा ते जितकं असं म्हणतात ना की इझिली जे वर्क करायचे तितकं तुला म्हणजे जमतं का, की काही थोडं चुकल्यासारखं वाटतं किंवा अवघडले पण असं काही होतं का? गेल्या वेळेला कसं काम जवळ पूर्ण होतं, 80% काम पूर्ण होतं, मूर्त्या उभ्या होत्या, यावेळेला मला पूर्ण बेसपासून सुरुवात करावी लागली। इथे असं झालं की आपल्याकडे त्यांनी त्यांच्या कलाकृती ऑलरेडी साच्यांच्या स्वरूपामध्ये, मोलच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आहे, त्यांची टीम आपल्याकडे तशीच आहे आणि जागेचाच प्रश्न होता। गेल्या वेळेला बाबा नव्हते तरी गणपती पूर्ण झाले, यावेळेला परेल नाही तरी आपला कारखाना उभा आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात समोर, त्याला सामोरं कसं जायचं हे मी नव्याने शिकते, अनुभव आहे आणि शेवटी त्यांची जिद्द घेऊन मी पण जन्माला आले, त्यामुळे मी त्या गोष्टींना अगदी हसत खेळत तोंड देते। मला त्यामध्ये एक मजा वाटते, थ्रिल वाटतं आणि मेन म्हणजे दडपण कुठल्याच प्रकारचे येत नाही, कारण का सगळ्या गोष्टी त्यांनी करून ठेवलं आणि ते कुठेही म्हणजे असं जाणवत नाही की ते नाही आहेत असं, कारण तेच माहोल आहे सगळं, कारण पप्पा आणि गणेशोत्सव हे एक वेगळं नातं आहे त्यांचं, त्यामुळे ते तो जिवंतपणा जोपर्यंत गणेशोत्सव आहे आणि जोपर्यंत मी हा कारखाना करेन तोपर्यंत तो जिवंतपणा नेहमी असणार आहे। आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया। आपल्या कारखान्याचा जो शिरोमणी आहे म्हणजे आपला लाडका चिंतामणी, ठीक
ठीक आहे. तर सगळ्यांना ॲक्च्युली उत्सुकता लागली आहे की त्याचं रूप यावर्षी कसं असेल. ठीक आहे, मग आता मला एक सांग की हे तुझ्यासमोर आता एक चॅलेंज आहे की चिंतामणी साकारणं. तर तू आमच्या प्रेक्षकांना याबद्दल काय सांगशील? मंडळांचं म्हणा किंवा इतर जे आपले भक्त आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांना ऑब्व्हियसली थोडं काहीतरी क्वेश्चन मार्क्स असतील की मी नवीन आहे, ह्या फील्डमध्ये मी कधी नव्हते, जरी मी खातूंची मुलगी असले, जरी मी हे सांभाळते, तरी मी तेवढ्या तोडीचं काम देऊ शकेन का. तर माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे, कारण बघायला गेलं तर प्रॅक्टिकली सगळ्याच गोष्टी त्यांच्या इथे आहेत आणि मला फक्त आता तर एकत्रितरित्या फक्त कंपोज करायचं आहे. त्यांनी आयडियासुद्धा तर ठेवून गेलेले आहे. असंही नाही की ते आपल्याला काहीतरी वेगळं सुचवायचं आहे की आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायचा आहे. 99 वर्ष किंवा शतक आणि त्या पुढचं शतकानंतरच्या ज्या गोष्टी आहेत आता त्यानंतर पण काय असेल, म्हणजे तो एक वेगळा ट्रेंड सेट होईल. तर अशा प्रकारच्या गोष्टी तर ऑलरेडी कुठेतरी त्यांनी ठेवलेल्या आहेत, डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे मला मजा येते हे सगळं करताना. मी चॅलेंज म्हणून कधी घेत नाही, मी हे माझं कर्तव्य म्हणून घेते. मी